नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. ज्यांच्या शब्दात वाचण्याचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एक नव्याचा ध्यास आहे, ज्यांच्या नसा सामाजिक कार्याचा दोष आहे, अशी तुम्ही लोकांची आशास्थान आणि प्रेरणास्थान आहात. आणि तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी गरिबाची गोष्टी जाऊन समाज कार्य करणारे संघर्ष योद्धामुळे तुमच्या तालुक्यामध्ये चर्चा आहे. आणि आज तुम्ही पदभार घेतलेला आहे, कारण शिपले अनेक असतात, मोती मात्र एखाद्या शिपल्यामध्ये असतो. आणि तुमच्या अंतरी असलेल्या उत्तम विचारांचे मोती प्रेरित झाले आणि आज तुमच्यावरती पक्षाने युवकांचे मोठं जबरदस्त अध्यक्ष पदांना खांद्यावर धुरा देऊन तुम्हाला एक सामाजिक कार्य काय केलेली आहे, ती चळवळ करण्याची ताकद दिलेली आहे. त्या अनुषंगाने आपण त्या मायबाप जनतेला काय आव्हान करणार आहात? असं की आपल्या सर्वांना कल्पना आहे, जिल्हा परिषदला इच्छुक उमेदवार निश्चितपणानं होतो. पण आदरणीय माझे गुरु आदरणीय दिलीप अण्णा असेल, आदरणीय अजितदादा असेल, या दोघांनी मला खऱ्या अर्थानं विश्वासात घेऊन संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, तो वक्तृत्व चांगला आहे असं अण्णांनी आणि अजितदादांनी मला या ठिकाणी सांगितलं. कुठलाही नेता जो असतो आपल्या कार्यकर्त्यामध्ये कुठले चांगले गुण आहेत तर त्याला नेमकी चांगली संधी दिली पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी मला जिल्हा परिषदेच्या 10-12 गावाच्या गटामध्ये न अडकवता थेट पुणे जिल्ह्याचं प्रथमच खेड तालुक्याला युवकाध्यक्षपद माझ्या खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. प्रथमतः दोन्ही माझ्या गुरूंचं आदरणीय दिलीप अण्णा असतील, आदरणीय अजितदादा असेल यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या 36 वर्षाच्या युवकावरती एवढी मोठी जबाबदारी देत असताना निश्चितपणानं त्यांनी माझे चांगले गुण हेरले असेल हे देखील मला त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगू वाटतं. आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार असतील त्यांना ताकदीने निवडून आणण्याकरता माझ्यासारखे अनेक तरुण सहकारी मी बरोबर घेऊन जीवाचं रान करून खऱ्या अर्थाने या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता आणि लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही काम करणार आहात. निश्चितपणानं तुम्ही बरोबर योग्य बोललात. माझा उद्देश खऱ्या अर्थानं तोच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत घेऊन जाणे, तळागाळातल्या शेवटच्या टोकापर्यंत स्वाभिमानी पक्षाचा विचार पोहोचवणं आणि सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून पक्षाच्या मुख्य फळीमध्ये त्यांना आणणं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करण्याची भूमिका माझी आहे. आणि आदरणीय दिलीप अण्णा आणि आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक चांगलं काम करून त्या ठिकाणी दाखवणार आहे विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हाला की राज्यामध्ये आदरणीय अजितदादांची जी ओळख आहे एक स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आदरणीय दिलीप अण्णा हे देखील खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अत्यंत स्पष्टपणानं अत्यंत खऱ्या प्रमाणात अत्यंत प्रामाणिक म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये ओळख आहे. मी देखील त्या अण्णांचा आणि अजितदादांचा कार्यकर्ता आहे. माझी देखील काम करण्याची पद्धत तीच असणार आहे. केवळ गोड येऊन भाषणं करायची हा माझा उद्देश नसून खऱ्या अर्थानं जे तालुक्यामधील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आणि तालुक्यातील संघटना नव्हे तर जिल्ह्यातील संघटना वाढवण्यासाठी या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या काळामध्ये मी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु स्थानिकांना रोजगार नाही. ज्यावेळेस स्थानिकांचं आधार कार्ड दिलं जातं त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी नोकरी दिली जात नाही. त्यासाठी आपण काय करणार आहोत? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. 2020 साली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना MIDCतल्या प्रत्येक कंपन्यामध्ये स्वतः जाऊन त्या ठिकाणी पत्र दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण MIDCमध्ये ज्यांची जागा गेली चालू आहे आम्हाला त्या ठिकाणी यश मिळतं आहे आणि येणाऱ्या थोड्याच कालावधीमध्ये आम्ही तो प्रश्न मार्गी लावणार आहे विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आतासाठी तुम्ही लढाऊ एक संघर्ष योद्धा म्हणून तुमची ओळख झालेली आहे, परंतु ही बेरोजगारी वाढलेली आहे. कृषी प्रधान देशातल्या काळाची सेवा करणारे शेतकरी आजला त्यांना मालाला हमी भाव मिळत नसल्या कारणामुळे ते आत्महत्यासुद्धा प्रवृत्त होत आहेत. तर आज आपण त्यांच्यासाठी काय ठोस पाऊल उचलणार का? ते शेतकऱ्यांचे बच्चा आणि सुपुत्रा निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मुळात खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला पक्ष म्हणून ओळखला जातो. हा शहरातला पक्ष नाही आहे. त्यामुळं स्वतः अजितदादा असतील, दिलीप अण्णा असतील हे देखील एका शेतकरी कुटुंबातले व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारं हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या आणखी काही योजना चांगल्या काढता येतील का याच्यावर सुद्धा आज तर मी अजितदादा त्या ठिकाणी
विचार करणार आहेत आणि आदरणीय दिलीपांना या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची प्रश्न सुरुवातीच्या काळापासून ज्या ठिकाणी सोडवत आहेत. आपण जर पाहिलं या खेड तालुक्यामध्ये अशी एक सुद्धा वाडी वस्ती नसेल की जिथं दिलीपांना पोहोचलेली नसेल. प्रत्येक ठिकाणी त्या दिलीपांना खऱ्या अर्थानं तालुक्याच्या वाडी वस्तीवर पोहोचणारा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून शेतकऱ्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्याही आदरणीय दिलीपांना आणि आदरणीय अजितदादा या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता इथून पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना खऱ्या अर्थानं बळकटी कशी देता येईल यावर सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. साहेब धन्यवाद, अभिनंदन. कारण की तुम्ही आता जे सांगितलं की गरिबाच्या मुळाशी जाऊन समाज कार्यकर्ते येतो ना. झालं का म्हटलं? आणि हवा आमची पाणी आमचं आम्ही इथंच- बेरोजगार म्हणजे रोजगार नाही, त्यांना रोजगार देण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध राहू आणि सर्वसामान्य तळागाळातील लोकांना आम्ही न्याय देण्याचं काम करू. जय हिंद म्हणजे जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार मार्कला. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.